हाय गाईज, कशा आहात सर्वजण. मी आता इथे आले होते बघा महादेव मंदिरामध्ये. इथे दर्शन घेतले या मंदिरामध्ये आणि आता थोडंसं इथं बसावं म्हणले. हे बघा इथं वडाचं झाड आहे. हे झाड आहे वडाचं झाड. हे बघा त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या, त्याला काय म्हणतात. हे आम्ही लहानपणी लय खायचो, खूप आवडायचे खायला आणि आता पण खात आहे. लय दिवसानं खात आहे. टेस्ट वगैरे काही नाही लागत, असं म्हणतात की चांगलं असते खाण्यासाठी. आणि केस पण वाढतात म्हणे, काय माहीत, पण हे औषधी असते. मी खात असते, लहानपणी वेळ खायचं. आता पण खाल्ली तर थोडंसं येतं. बसते थंडगार सावली, मस्त थंडगार सावली आहे इथे. आता थोडंसं रिलॅक्स बसते बाबा. इथं माणसाजवळ येऊन काय कराल तू? बघा की माणसाजवळ येऊन कुत्र सडा करत आहे. फुलं पडली तिथं झाडाची, खूप छान फुलं पडलेली आहेत. हे चमेलीचं झाड, इथं फुलं पडलेत. तुळशी वृंदावन उगवले आहे. आणि हे बघा नक्षत्राची गोफण म्हणे. इथं सगळे नक्षत्र आहेत, राशी आहेत. कोणत्या कोणत्या झाडाचे नाव आहे बाबा. खूपच फिरून बघायला ते बरं आहे, पण कंटाळा यायला मला फिरायचा कंटाळा यायला म्हणून बसले इथं. एकदम निवांत, लय भारी मस्त थंडगार सावली आहे. थोडा वेळ बसतेच, थोडा वेळ हो की नाही. पाणी वगैरे फळ वगैरे तरी आणलं नाही वाटायचे मला खायला. कधी पण आणते बरं, पण इथं खूप गर्दी असते आणि हे निवांत बसायला म्हणजे वेळच नसते. म्हणजे असं जागा नसते, जिथं तिथं माणसं असतात. पण आज काही नाही आहे, शांत वातावरण, मस्त छान तिथे. आता असं वाटायला की मी आणलं तर नाही काहीतरी खायला, थोडं देवाला पण ठेवायला होतं. तुळशी किती भारी उगवल्यात बघा. ही तुळस इंद्रावण, हे बघा तुळशीची झाडं इंद्रावण. या तुळशीच्या इंद्रावणामध्येच बसले मी. थोडा वेळ शुद्ध हवा भेटेल मला, आहे का नाही. शुद्ध हवा भेटेल, तेवढंच तब्येतीला पण चांगलं असते. तर तुम्ही पण येऊ शकता. हे भोकर इथलं शहर आहे, नारवडजवळ आहे. भोकरहून होते की 1-2 किलोमीटर असेल हे. आणि पर्यटन स्थळ आहे, चांगलं आहे थोडं निवांत बसण्यासाठी. लेकरांना पण खेळण्यासाठी आहे भरपूर इकडे. ते काय म्हणतात ते लेकराचे खेळायचे, ते झोकी पाळणे काय म्हणतात ते, घसरगुंडी, असं लहान लेकराला घेऊन येत असतात. इथं विरंगुळासाठी लोक येत असतात. आणि मंदिर पण आहे मस्त. थोडंसं मंदिराच्या ठिकाणी काय आहे की शांतता वाटते, आहे का नाही. मंदिराच्या ठिकाणी माणसाला खूप शांतताच वाटत असते. तर मी एकटीच आलेली आहे. कोणी म्हणजे मैत्रीण होती, पण तिनं आजारी होती. मग तिनं म्हणजे की म्हणली असं हे झालं ते झालं, सर्दी झाली काहीतरी झालं, चला जाऊया आपणच. येत असते कधी, पण शेवटी एकटा जीव सदाशिव, आहे का नाही. त्यामुळं कुठंही एकटंच असते. आपण जायचं म्हणलं ना जाऊनच येत असते, काही टेन्शन नाही घ्यायचं. मस्त थोडा वेळ बसते. आणि कसं वाटलं ठिकाण ते तुम्ही सांगा, कमेंट करा प्लीज. आणि व्हिडिओला लाईक करा आणि सगळीकडे शेअर करा माझा हा व्हिडिओ, जेणेकरून सगळे लोक इथं येतील पाहण्यासाठी हे ठिकाण. आणि मस्त आहे बरं का, खूप छान आहे. इकडं तिकडं लांब तर तळे असं आहे. मस्त फिरलं तर खूप छान आहे, पण मला जास्त फिरायचा कंटाळा येते. हे मोबाईल असा व्हिडिओ करत फिरायला मला ते खूप कंटाळा येतं. फुलाची झाडं वगैरे खूप छान आहे, बघण्यासारखंच आहे. तर तुम्ही येऊ शकता, कधी पण येऊ शकता. ओके तर बाय बाय.
पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी बघा बरं का.